निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. तुमसा नहीं देखा तुमसा नहीं देखा तुमसा नहीं देखा डिपाड डिपांगे चिपटे तुमसा नहीं देखा डिपाड डिपांगे तुमसा नहीं देखा. क्या बात है. वाह. धन्यवाद. थँक्यू पॅडी. थँक्यू संदीप. इतकी छान गाणी सादर केल्याबद्दल. थँक्यू आम्हाला इथे येऊन गायची संधी दिल्याबद्दल. मकरंद दादा, रेणुकाताई, जनरली असं होतं की कोणीतरी सोडून जात असताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं, पण मला असं वाटतं कॉमेडीची बुलेट ट्रेनचा हा सेट असा आहे ना की खरोखरच हसता हसता डोळ्यात पाणी येऊन आपण एकमेकांना बाय म्हणणार आहोत. जाण्याच्या आधी मी तुम्हाला दोघांनाही इकडे बोलवते आणि आम्हाला सगळ्यांना तुमचं मनोगत ऐकायचं आहे. या कार्यक्रमाचा भाग होताना मला नेहमी असं वाटतं की जजिंगबद्दल मी बोलताना माझ्याच शिकण्याचा हा सगळा प्रवास होता. आणि काय असतं की कधी ना कधी म्हणजे आता जसं आम्ही म्हणलं की 1000 फुटावर सुद्धा बऱ्याचदा पाणी लागत नाही, एखादा प्रदेश इतका सुका होऊन जातो, तसं आमच्या कमेंटच्या बाबतीत झालं. म्हणजे आम्ही ह्यापुढे आणखी काय कमेंट करणार. 250 भाग तुम्ही तिथे बसता म्हणजे त्या मानाने आम्ही जरा जास्तच बसलो असं मला वाटतं. कुठल्याही गोष्टीचा गोड शेवट व्हावा आणि हा गोड होतोय ह्याचा आम्हाला जास्त मनस्वी आनंद आहे. आणि दुसरं रेणुकाताईसारखी बहीण आपल्याला मिळणं या निमित्ताने हा सगळ्यात थँक्यू. रेणुकाताई, फक्त काम काय सगळेच करतात, पण माणसं आपल्याला जास्त समृद्ध करत असतात आणि ते मला कॉमेडीच्या बुलेट ट्रेननी दिलं. म्हणजे मी खरंच कलर्स मराठीचे आभारी आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटेंची खूप खूप आभारी आहे. त्यांनी ज्या पद्धतीने हा प्रोग्राम स्टिअर केला, त्याला एक दिशा दिली, तो त्यामुळे वेगळा आणि त्यांनी काहीतरी जे काही शिखर गाठलं आहे ते त्याच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या आणि खूप खूप धन्यवाद. आपले हे जे सगळे म्युझिशियन्स आहेत, म्हणजे इतका माहोल त्यांनी तयार केला, माझ्या हसण्यानी वगैरे नाही पण म्युझिकनी नक्कीच होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी पण थँक्यू सो मच. मी खरं तर विचार केला होता की मी इमोशनल होणार नाही, पण तरी मला मकरंदबद्दल बोलायचं म्हणून मी जरा जास्त इमोशनल झाले. की मी शहरी असल्या कारणी मला खरं तर आपल्या गावाची काय परिस्थिती आहे ते ह्या माणसाने दाखवलं. आणि एक आपण कलाकार म्हणून जे काय कमवतो ते किती गरजेचं आहे समाजाला परत देणं. आपलं जे नाव आहे लौकिक आहे, फक्त पैसे कमवणं ह्याच्या पुरतं राहू नये कुठल्याही कलाकारांनी. मला वाटतं समाजाला खूप मोठं आपण योगदान देऊ शकतो, ते ह्यानी मला शिकवलं. माझा लहान भाऊ आहे पण तरी खूप खूप मोठा माणूस आहे. सो असेच हसवत राहा आणि तुम्ही खूप मोठं काम करताय. हसवणं सोपं नाही आहे, कारण आपण जो इमोशनल टच आहे त्याच्यासाठी आपण ग्लिसरीन उसणं घेऊ शकतो, पण टायमिंग उसणं नाही घेऊ शकत. सो रिअली फॅन्टॅस्टिक. थँक्यू मकरंद दादा, थँक्यू रेणुकाताई. आता काही मान्यवरांना इकडे आमंत्रित करते. सगळ्यात पहिल्यांदा कलर्स मराठीचे कॉन्टेंट हेड संजय उपाध्याय, त्याचप्रमाणे नॉन फिक्शन हेड प्रतीक कोल्हे आणि आपल्या या कार्यक्रमाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांना मी मंचावरती आमंत्रित करते.
संजय सर काय सांगाल? आमतौर पे चैनल ज़्यादातर इस बात के लिए बदनाम होता है कि हर शो में रोज़ जाके बैठना, रोज़ उस शो में इन्वॉल्व रहना, यहाँ तक कि प्रोडक्शन के लोग, क्रिएटिव लोग सारे परेशान रहते हैं कि यार ये चैनल वाले यहाँ से जाए। लेकिन ये एकमात्र ऐसा शो है जिसमें मैं आज पहली बार आया हूँ और मैं ख़ास करके इसलिए आया हूँ क्योंकि यहाँ से दो बहुत बड़े कलाकार जो इस शो में जज थे वो जा रहे हैं, बल्कि इसलिए क्योंकि दो बहुत अच्छे इंसान और जिनका कंट्रीब्यूशन सिर्फ इस शो में नहीं बल्कि इस शो के माध्यम से एक इनका नया रूप जो हम लोगों को देखने को मिला, उस खासियत की वजह से, उस इंसानियत की वजह से आज चैनल की तरफ से मैं यहाँ आया हूँ और मैं इसको अपना निजी भाग्य मानता हूँ कि आई मैनेज टू और आई गॉट एन अपॉर्चुनिटी टू रिप्रेजेंट द चैनल टू रियली ऑनर these two people, and I sincerely hope that they have enjoyed being with us and they continue to have a great life in spreading the cheer and the good work that they are doing in their lives any which way. Wow. So thank you, Makhan. Thank you, sir. And thank you, Renuka. Thank you very much for all the good things that you have done to the show. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू संजय सर. सचिन दादा? या प्रसंगी आता मकरंद आणि रेणुकाजींविषयी सांगायचं तर गेले 250 एपिसोड ते आमच्यासोबत आहेत. हा बुलेट ट्रेनचा प्रवास आपण सगळ्यांनीच एकत्र सुरू केला आणि रिॲलिटी शोजमध्ये खूप जजेससोबत मी याआधीही काम केले किंवा गोस्वामींनीही काम केले. मकरंद तर खूप आधीपासून मकरंदसोबत काम केलं होतं. रेणुकाजींसोबतसुद्धा काही थोडंफार काम झालं होतं. यावेळी खूप दीर्घकाळ काम केलं आम्ही आणि खूप आवडलं आम्हाला दोघांनाही आणि भविष्यातसुद्धा तुमच्या दोघांसोबत काम करायला खूप आवडेल. तर थँक्यू व्हेरी मच. आणि मुळात ना अशा प्रकारचा शो की ज्याच्यात हे सगळी मातब्बर मंडळी इनॅक्ट करतायत, म्हणजे मकरंदसाठी ते जरा जास्त अवघड आहे कारण यातली निम्मी मंडळी मकरंद स्ट्रगलर होता तेव्हा त्याच्याबरोबर काम करत होते. तर अशा वेळी जजची जबाबदारी थोडी वेगळी असते आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा जज म्हणजे यांचं काम आणि त्याचं मापन करणारा कोणी नसून हा शो तुम्ही कसा बघाल हे प्रेक्षकांना गाईड करणारं एक माध्यम असतं. आणि आमच्यासाठी मकरंद आणि रेणुकाताईंनी ते काम इतकं सुरेख केलं की आम्हाला त्या स्किटमधनं जे म्हणायचं आहे ते प्रेक्षकांना नीट समजावून सांगणं की हे अशा पद्धतीनं बघितलं तर तुम्हाला याचं महत्त्व कळेल. कारण तो जो जोहरी असतो ना तो सांगतो की उलटा धरला आहेस तू, तो खडा नाही, तो हिरा आहे, तो असा पाहिलास तर तुला ते पैलू दिसतील. आणि रेणुकाताई, मकरंद, तुम्हाला आम्ही खूप मिस करू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आणि आता मी तुम्हाला चौघांनाही अशी विनंती करते की थँक्यू, एक छोटीशी भेट. मी या भागाच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन काहीतरी धमाकेदार आणि नवीन घडणार आहे, कारण नवीन परीक्षक इकडे येणार आहेत जे आपल्या बरोबर मजा मस्ती करणार आहेत. तुझं जे नाव आहे ना ते मला सतत भुरळ पाडत आलेलं आहे. काय माझं नाव का भुरळ पाडतं? मरणमयी. मरणमयी म्हणजे यमाला असं भुरळ पाडतं ते नाव. तुला असं ना उचलून घेऊन जावंसं वाटतं मला. तुम्ही काय करता? मी बेबी आंबी आहे, कास्टिंग डिरेक्टर आहे. सुलतान मध्ये सलमानचं कास्टिंग कोणी केलं? ओ माय गॉड, सलमानचं कास्टिंग तुम्ही केलं? वाव. तर सुलतान मध्ये ना कुस्तीचा सीन आहे, सलमान कुस्ती करत असतो तेव्हा तो मॉब मध्ये पाठीमागे एक सलमान उभा आहे ना दाढीवाला, सलमान शेख, त्याचं कास्टिंग मीच केलंय. आणि अर्थातच ताई, सेल्फी झाल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही, त्यामुळे प्लीज एक ग्रुप सेल्फी.